दिग्दर्शक निर्माता नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी अभिनीत घुसखोर पंडित या चित्रपटाला आता वादाचं ग्रहण लागलंय। या चित्रपटाचं प्रदर्शन हे मंगळवारी होणार आहे। तेव्हापासूनच सिनेमाच्या नावामुळे हा वादात सापडलाय। काहींनी या चित्रपटाच्या शीर्षकावर टीका केली आहे, काहींनी या चित्रपटाचं नाव ब्राह्मण समुदायाचा अपमान करणार असल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेटफ्लिक्स आणि घुसखोर पंडितच्या निर्मात्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर लखनौमध्ये या चित्रपटाविरोधात FIR दाखल करण्यात आलाय। दरम्यान लोकभावना लक्षात घेऊन चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशनल मटेरियल म्हणजेच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा विविध प्रकारचे ट्रेलर या गोष्टी काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय, असं मनोज वाजपेयी यांनी स्पष्ट केलं। आपल्यासोबत आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे। आनंद दवेजी, घुसखोर पंडित या नावावरून आता ब्राह्मण समाज चिडलेला आहे असं दिसतंय, याकडे आपण कसं पाहता? फक्त नावावरून नाही, त्यातली काही जी दृश्य होती आक्षेपार्ह, त्याच्यावर सुद्धा अनेक ब्राह्मण संस्था, हिंदुत्ववादी संस्थांनी विरोध केला होता। आम्ही सुद्धा तसा प्रकारचा विरोध केला होता आणि आम्हाला आनंद अशा गोष्टीचा की योगी सारख्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष देऊन चित्रपटात बदल घडवण्यात आले। आम्हाला सुद्धा वाजपेयी आता बोलणंही झालं थोड्या वेळाआधी, योग्य ते बदल करू असं सांगितले गेले। आमचा आक्षेप फक्त त्या पंडित या शब्दाला नाही हो, उद्या काळ सुकावू नये, उद्या तुम्ही घुसखोर मुद्दा, घुसखोर येशू, घुसखोर दलित सगळं चालू करा नाही ना। हे बघा, एखाद्या पिक्चर अनेक चित्रपटांमध्ये एखाद्या विशिष्ट जातीचा दिसेल असा गुंड किंवा विलन असतो, त्याला कोणी आक्षेप नाही, काही कारण नाही आक्षेप घ्यायचं। पण चित्रपटाच्या नावावर तुम्हाला एक ठराविक काही लोकांना दाखवायचं का काय असं एक स्वरूप या पिक्चर मधून येत होतं। आम्ही UPच्या अनेक अधिकाऱ्यांशी बोलत होतो काल परवापासून, तर UP मध्ये ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह आहे। महाराष्ट्रातला तसा अग्रेसिव्ह नसला तरी, आणि यश आले असं दिसतंय आम्हाला आता तरी, त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे।